मी हा व्हिडिओ मुद्दाम करतेय कारण ना मम्मीने गावावरनं हे सगळं काय काय दिलंय. काय काय दिले म्हणजे मला काही कळलं नाही. म्हटलं भाजी बिजी असेल तर ह्याच्यामध्ये तेजपत्त्याचं झाड आहे आमच्या शेतात म्हणून. आंब्याचे डहाळे का दिलेत माहिती नाहीये. स्मिता का दिलेत ग? ते नाही पूजेला दिलेत. हा आता हे आहे ना, ह्याला ना स्पेसिफिक ही वनस्पती आहे. हिने ना दात घासायची कांडी, दातूंची कांडी आहे. हिने दात घासायचे वगैरे असतात. कुडकुडीचा पाला दिलाय तिने. आणि हे कढीपत्ता आहे आपला शेतातला कढीपत्ता. आणि ह्याच्याबरोबर कुडकुडीचा पाला दिलाय. तर कुडकुडीचा पाला काय दिलाय काय माहिती नाही, कारण ती जबरदस्ती आम्हाला ना कुडकुडीचा पाला प्यायला होते घरी गेल्यानंतर. बापरे. आणि हे काय दिले, फुलं दिलेत पूजेसाठी. अजून काय काय दिले म्हणजे मम्मी बघ ह्याच्यात भाजी पण दिली. तर हे आजीचा बटवा आहे ना विषय, तो आजीच्या बटव्याचा विषय आहे. हे फक्त गावावरूनच येऊ शकतं. हे एका गोष्टीमध्ये केळीच्या पानामध्ये इतकं सुंदर दिलंय की मला असं वाटलं की हे कॅप्चर करायलाच पाहिजे. मम्मी थँक्यू सो मच. लय लव यू. तुला एक हुशार आहेस, हुशार पट्टू आहेस माहितीये मला. पण एक कुडकुडीचा पाला काय दिलाय, मी तर काय पिणार नाही कुडकुडीचा पाला. तिच्या समोर असलं की जबरदस्ती प्यायला लागतंय. आणि हे तेज पानं आमटीतली आणि पूजेसाठी फुले. सकाळी काका आले त्यांच्या जवळनं हे तिने काय काय दिलेलं आहे केळीच्या पानामध्ये घालून. हे असं बघितलं मला असं वाटलं की तुम्हाला शेअर करायला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळेजण मला विचारतात की माझे दात एवढे स्वच्छ किंवा दात एवढे छान ओळीमध्ये किंवा क्लीन का आहेत किंवा त्याला कीड का नाही लागलेली किंवा काय. तर मी तुम्हाला सांगते, शेतामध्ये ना असं एक झाड आहे, त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन. तर हे ना मला नाव नाही आठवत आहे मम्मी आता याचं. तर हे ना दाताची कांडे आहे ना, त्याने दात घासायचे असतात. तर मी गावाकडे गेल्यानंतर खूपदा हे लहानपणापासून घासलेलं आहे. कारण मला का माहिती असं मला असं की दात स्वच्छ असायला पाहिजे किंवा कदाचित त्याच्यामुळे एवढे स्वच्छ आणि चांगले दात आहेत माझे. त्याचं राज हे आहे जे आज मी तुम्हाला ओपन करते. पण याचा स्पेशल व्हिडिओ मी गावी गेल्यानंतर बनवेन. थँक्यू. लय लव यू.